महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। पंचानं स्वतः आपली चूक मान्य केली। मला शिवीगाळ झाल्यानंतर राग अनावर झाला होता। विनंती करून सुद्धा कुस्तीचा व्हिडिओ बघितला गेला नाही। शिवराज राक्षे यांची प्रतिक्रिया। शिवराज राक्षेंना पंचांना गोळ्या घालायला हव्या होत्या। शिवराज राक्षेच्या बाबतीत घडलेला प्रकार चुकीचा। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा खळबळजनक विधान। मी माझ्या वक्तव्यावर अजूनही ठाम। पंचांच्या एका निर्णयामुळे पैलवानाचं आयुष्य उद्ध्वस्त होतं। चंद्रहार पाटील यांचे स्पष्टीकरण। न्याय मागताना संयम बाळगणं आवश्यक। कुस्तीच्या स्पर्धेमध्ये मारहाण करणं योग्य नव्हतं। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवेळी घडलेल्या घटनेवर अजित पवारांची प्रतिक्रिया। पंचांनी दोन पैलवानांना चूक दाखवायला पाहिजे होती। जे काय असेल ते पंचांना दाखवून द्यायचं, पण पंचांनी तसं केलं नाही। कारवाई करण्यापेक्षा समज दिली पाहिजे होती। काका पवार यांची प्रतिक्रिया। पुण्यातील खालकर तालीममध्ये महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांचं जंगी स्वागत। खालकर तालमीमधूनच पृथ्वीराज मोहोळच्या कुस्तीला सुरुवात झाली होती। दोन्ही शिवसेना एकत्र येणं सोपं नाही, मात्र दोन्ही शिवसेना एकत्र झाल्या तर आनंदच आहे। शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचं वक्तव्य। मराठा आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या करू नये। सरकार हक्काचं आरक्षण का देत नाही? जरांगेंचा सवाल। तर संयम सुटला तर राज्यामध्ये वेगळं आंदोलन करावं लागेल। जरांगेंचा इशारा। राज्यभरातील शासकीय काम करणारे कंत्राटदार 4 तारखेपासून काम बंद आंदोलन करणार। 7 महिन्यापासून पैसे मिळाले नसल्यामुळे कंत्राटदार आक्रमक। राज्यभरातील कंत्राटदारांचे 46,000 कोटी रुपये थकले। आमदारांनी कंत्राटदाराकडून कामं सुरू होण्याच्या आधी 25% घेतले। 80,000 कोटींचे व्यवहार कंत्राटदारांच्या सोबत झालेत। 20,000 कोटी टेबलाखालून घेतले गेले। राऊतांचा आरोप। महाकुंभामधील चेंगराचेंगरीनंतर मृतदेह नदीमध्ये फेकले। मृतदेह नदीत फेकल्यामुळे नदीचं पाणी दूषित। खासदार जया बच्चन यांचं वक्तव्य। संजय राऊत मूर्ख माणूस। संजय राऊतांसारख्या माणसानं अर्थसंकल्पावर बोलू नये। नारायण राणे यांची टीका। जनतेशी उद्धट वागणाऱ्या अधिकाऱ्यांना राणे पितापुत्रांचा दणका। नारायण राणे निलेश राणेंचा अधिकाऱ्यांना सज्जड दम। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये राणेंनी अधिकाऱ्यांना फटकारलं। आम्ही कडक धर्मांतर विरोधी कायदा आणणार। महाविकास आघाडीच्या काळामध्ये तुमचे अब्बा होते, आता मस्ती नको। मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य। संविधानावर देश चालवायचा की मनुस्मृतीवर? राणेंचं वक्तव्य घटनेला धरून नसेल तर सरकार काय कारवाई करणार? विजय वडेट्टीवार यांचा सवाल। 4 जहाल माओवाद्यांचा पोलीस आणि सीआरपीएफ समोर आत्मसमर्पण। माओवाद्यांवर 28 लाख रुपयांचं बक्षीस होतं। 2 पती पत्नी जोडप्यांनी आत्मसमर्पण करून स्वीकारलं सन्मानानं जीवन।